हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो तुम्हाला कळलंच की काय झालं म्हणून 2 डेज व्लॉग नाही आले. आणि ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी जेव्हा मी व्हिडिओ एडिट करायला बसणार आणि तेवढ्यातच मला समजलं, मला फोन आला अर्ली मॉर्निंग आणि आय वॉज लाईक कम्प्लिटली शॉक. मला समजतच नव्हतं की मी कसं रिॲक्ट करू, कारण जस्ट 5 डेज झालेले आम्ही आजोबांना भेटून आलेलो आणि वॉज डुईंग गुड. ऑफकोर्स ते थकलेले बिकॉज त्यांचा एज 91 कंप्लीट 92 रनिंग होतं, बट स्टील ही वॉज सो फिट. तरी त्यांच्यातला जो कॉन्फिडन्स आहे तो वेगळाच होता. खूप लोकांना माहिती आहे त्यांची लाईफस्टाईल कशी होती, एकदम सगळं काही गोष्टी ॲक्युरेट होत्या वेन इट कम्स टू फूड, वेन इट कम्स टू बाहेर जाणं किंवा सगळं काही. आणि आजी आजोबांचं जे नातं होतं ते एवढं प्युअर होतं ना, म्हणजे कधीच बाबा आजीवर कधी ओरडले नाही किंवा आजी बाबांवर कधी असं ओरडून बोलली नाही. त्यांच्यातला जो प्रेम होता ना तो एकदम 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 वेगळं होता आणि एवढं छान वाटायचं ना त्या दोघांना सुद्धा नेहमी एकत्र बघून. बट म्हणतात ना, लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. आपण जे विचार करतो ते होतच असं नाही आहे. जेव्हा 5 डेज बिफोर आम्ही तेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा नव्हता मला माहिती की हे होणार आहे आणि खूप 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 वाईट वाटलं. बट देन सेकंड थॉट असं पण आलं की त्यांची जी डेथ होती ती खूप पीसफुल झाली. त्यांना म्हणजे काही यातना वगैरे असं काही जास्त करून झालं नाही आणि पीसफुल त्यांची डेथ झाली. आणि अशी डेथ मिळणं म्हणजे इट्स अ बिग थिंग. कारण खूप लोकांना बघते मी, माझ्या स्वतःच्या आजीला बघतीये, तिला काही कळत नाही आहे, तिला काही बोलता येत नाही, तिला काही समजत नाही आहे आणि शी इज ऑन बेड. आणि म्हणजे तिला किती त्रास होत असेल आतमध्ये, तिला काही समजवता पण आम्हाला येत नाही आहे. म्हणजे हे असं ना खूप वाईट वाटतं जेव्हा आपण आपल्या कोणत्या नियर वनला, आपल्या लव्ह वनला असं बघतो बेडवर. आणि म्हणजे आता काय बोलू मला समजतच नाही आहे. बट थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचं एवढं सारं प्रेम बघून मी एवढी ओव्हरवेल्म झाली आहे ना. कारण माझ्याबरोबर जसं तुम्ही कनेक्ट झाला तसंच तुम्ही आजी आजोबांबरोबर सुद्धा कनेक्ट होतात. जेव्हा कधी आम्ही आडगावला जायचो तुम्ही आतुरतेने त्या व्लॉगची वाट बघायचात, तुम्ही आवडीने आजी आजोबांबद्दल बोलायचात, मामा मामीबद्दल बोलायचात आणि आम्हाला खूप छान वाटायचं. आणि जेव्हा ही न्यूज मी सांगितली तेव्हा खूप लोकांना वाईट वाटलं, खूप लोक शॉक झाले आणि खूप लोकांना हे पण सांगितलं की लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो ना, जेव्हा आपल्याला टाईम मिळेल तेव्हा तुम्ही माणसांना भेटा, तुमच्या जवळच्या लोकांना भेटा. नाहीतर मनात ते गेल्यानंतर ते मनात राहून जातं की अरे आपल्याला हे करायचं होतं, आपल्याला ते करायचं होतं, आपण त्यांना भेटलो नाही, आपल्याला त्यांच्याशी बोललो नाही. म्हणून द मोमेंट आम्ही फिरून आलो, आई बोलली की मला आजोबांना भेटायचं. मी काही नाही विचार करता मी तिला बोलली चल आपण जाऊया. कारण मग नाहीतर ना मग ते हॉन्ट करत राहिलं असतं जर आम्ही अजून डिले करत राहिलो असतो. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की आई गेलेली अभि फाल्गुनी पुन्हा त्यांच्या फॅमिलीबरोबर राजस्थानला. आणि जेव्हा हे कळलं तेव्हा खूपच म्हणजे सर्वात फर्स्ट पॉईंट असा आला की आई राजस्थानमध्ये आहे, तिकडनं ती कशी येईल, म्हणजे एवढ्या शॉर्ट नोटीसवर कसं काय सगळं मॅनेज होईल. गेलेली ते बाय कार, फ्लाईट्स मिळायला पाहिजे. पण म्हणतात ना देवाचं पण असं होतं की नाही तिने तिच्या वडिलांना शेवटचं बघायलाच पाहिजे. फटाफट अभि आईला इकडे घेऊन आला. खूप लोकांचं कन्सर्न होतं की आई शेवटचं त्यांना बघू शकली की नाही. तर येस, अभि फ्लाईटने तिला घेऊन आला. मग नंतर मी तिला पिक केलं ऑन द वे आणि फक्त आईसाठीच थांबलेले. बट ठीक आहे, वी आर ऑल डुईंग गुड. आम्ही सगळे स्ट्रॉंग आहोत. थोडंसं टाईम लागेल ऑफकोर्स, आजीला थोडंसं टाईम लागेल कारण एवढ्या वर्षाचा जो साथ होता तो एकदम अचानक असं सोडून गेलं. म्हणून मी त्या दिवशी एक सेंटेन्ससुद्धा बोललेली की स्वतःला एवढं कम्फर्टेबल करू नका की एक आयुष्यात चेंज झालं की लगेच त्रास होईल. मेक इट लिटिल बिट अनकम्फर्टेबल. आपण ना खूप लवकर आपल्या बॉडीला, आपल्या मनाला आपण असं समजून घे की येस एव्हरीथिंग इज फाईन. ऑफकोर्स ते पॉझिटिव्ह विचार करायलाच पाहिजे, बट एवढं पण नका असं एवढं हे करून देऊ की तो एक चेंज आला ना की आपण एकदम हलून जातो. बट इट्स ओके, दिस इज वॉट लाईफ इज अँड लाईफ मस्ट गो ऑन. आजी म्हणजे बापरे, आजी मला तेच म्हणत होती. एकदम मला बघितल्यावर एकदम हग केला आणि शी वॉज लाईक काका आत्ताच तुम्ही भेटून गेलात, आत्ताच तू मला पंचपाळा दिलेलास, आत्ताच तू
यु नो म्हणजे काय बोलू. एनिवेज सो लाईफ इज ॲक्च्युली व्हेरी अनप्रेडिक्टेबल. कधी काय होईल नाही सांगता येईल. म्हणून जेवढं आहे तेवढं चांगलं वागा, तेवढं चांगलं बोला, तेवढं तुमच्या लव्ह वन्स बरोबर टाईम स्पेंड करा. कारण हेच जे मोमेंट्स आहेत ते आपण चेरिश करणार आहोत. आणि एक छानसं असं एक कन्व्हर्सेशन झालं आहे माझ्यात आणि नायसामध्ये. जेव्हा मी नायसाला सांगितलं त्या दिवशी की मी चालली आहे, देन शी वॉज लाईक कुठे चालली आहे, तर मी तिला समजवलं. तो एक छोटंसं कन्व्हर्सेशन तिच्याबरोबर बघा. जर ते पॉसिबल असतं तर मग आयुष्य किती छान झालं असतं ना. म्हणजे ती जे सेंटेन्स बोलली आहे ना ते आय होप तुम्हाला ते समजेल. आणि ती किती म्हणजे लहान मुलं किती इनोसंट असतात की एकदम बोलून जातात. त्यांना नसतं काय माहिती ह्या सगळ्या काही गोष्टी. पण मोठं झाल्यावर आपल्यालाच माहिती की ह्या सगळ्या गोष्टी किती डिफिकल्ट आहेत. ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. तर तिचा जो कन्व्हर्सेशन आहे माझ्याबरोबरचा तो थोडासा तुम्हाला ह्याच्यानंतर पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आपण जरा थोडेसे मोमेंट्स आजी आजोबांचे जे आहेत ते शेअर करूया. म्हणजे मी तुमच्याबरोबर शेअर करते आजी आजोबांबरोबर आम्ही जे मोमेंट्स आजपर्यंत क्रिएट केलेले आहेत. एवढं कधी कधी छान वाटतं ना की थँक्यू मी हा जो यूट्यूबचा आहे चॅनल चालू केला. कारण आपण सहजगत्या असे व्हिडिओज वगैरे नाही काढत. बट ह्या निमित्ताने माझ्याकडे ते जे व्हिडिओज आहेत ते आहेत तिथे आम्ही जिथे बघू शकतो आजोबा बोलतायत, आमच्याशी हसतायत, आमच्याशी मस्ती करतायत. सो जेवढं पॉसिबल असेल तेवढं तुम्ही सुद्धा असे छोटे छोटेसे मोमेंट्स कॅप्चर करा, तुमच्याबरोबर ठेवा. कधी कधी मला सुद्धा असं वाटतं की जर त्या टायमाला जेव्हा माझे वडील गेले त्या टायमाला हे थोडंसं तरी आयडिया असते. किंवा आपल्याला ऑफकोर्स त्या टायमाला तर मोबाईल्स पण नव्हते. पण ते सगळे काही मोमेंट्स आहेत ना ते मी कदाचित कॅप्चर केले असते. आजकाल तर AI तर खूप काही होतंय. फोटो आहे तो बोलायला सुद्धा लागतोय. बट ती जी फिलिंग आहे ना ती ऑफकोर्स नाही येऊ शकत. बट येस थँक्यू सो मच एवढं सारं प्रेम देण्यासाठी. छान वाटलं जेव्हा तुम्ही आजोबांबद्दल एवढं छान छान बोललात. खरंच खूप 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 टच झाली मी. आणि येस आई इज स्टील देअर. आई इज डुईंग गुड. सगळ्यांना खूप तिची काळजी होती आणि आजीची काळजी होती, सगळ्यांची काळजी होती. सो थोडासा टाईम लागेल ह्या सगळ्या सिच्युएशन्समधनं बाहेर यायला, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि दिस इज हे सगळ्यांच्याच आयुष्यात येतं. फक्त एवढंच सांगेल लाईफ मस्ट गो ऑन. आपण तिथे थांबू नाही शकत. एनिवे सो ते जे काही क्लिप्स आहेत ते तुम्ही बघा. अँड थँक्यू सो मच वन्स अगेन. बाप्पा केलं ना, बाप्पाने ना फिक्स केलं ना पंजोबा आम्हाला. म्हणा बाप्पाला पंजोबांना नारांना घरी ठेवणार. म्हणजे फिक्स करून परत घरी पाठवणार असं म्हणते. नाही, आता पंजोबा आपल्याला नाही भेटणार. आता बाप्पांना पंजोबा एवढे आवडले ना की बाप्पा पंजोबांना घेऊन गेले. पहिले फिक्स करणार, मग फिक्स करणार पहिले आणि मग पंजोबा बाप्पा बरोबर राहणार. मग घरी येणार नाही, येणार घरी. आता बाप्पा बरोबरच राहणार पंजोबा. त्यांनी फिक्स केलं म्हणजे जेवढा दिवस शिकेच राहणार बाप्पाकडेच राहणार. आता फक्त इकडे जेव्हा डॉक्टर फिक्स करतो ना कोणाला तेव्हा आपल्या बरोबर ते राहतात. जर बाप्पाने फिक्स केलं ना तर मग बाप्पाकडेच राहतो. असं काय? असंच असतं. काय करणार आपण ना बाप्पाला बोलू ना फिक्स केलं ना मग आपण ना त्यांच्या शुभ मामाच्या घरी पाठवू आपण. एवढं सगळं सोपं असतं नाहीसा तर काय. मग आपण तुझ्या आजोबांना पण बोलवलं असतं ना, है ना. वा बघा आमचे कपल. बाबा जरा अजून थोडं अरे मगाशी येऊन पण गेले. काय थीम टाकले आम्ही
बाहेर मस्त बसतात आणि मस्त पेपर वाचतात, पण आता इथे तुम्ही फुल घेऊन बसलात खास आजीसाठी. आणि हे आपलं घर फ्लाईट ऑन करायची. हो तसंच करते. करतेच नाही तू. मग ते याचे कारण काय अबाबी साखर आम्ही इकडे बघ. छान 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 छान. आई बस ना आई. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. केक दे. घे तुला घे. तिला दे तिला वाटी बिटी दे. अजून चांगला मिळतच झालं. पेस्ट देते नको पण केक राहिला एकदम थोडं हे नाही खायचंय. खाऊ शकता. या 87 वर्षामध्ये आम्हाला असं कधी वाटत नाही का बंधू आम्हाला कधी ओरडलेत का कधी का त्यांनी आमच्या रागावले, पण त्यामुळे आम्हाला शिस्त लावली सगळ्यांना आणि त्यांनी आम्हाला खूप चांगले संस्कार दिले. त्या संस्काराला पुढे घेऊन घेऊन आम्ही आमच्या मुलांना तसेच संस्कार दिले आणि त्यांना वाढदिवसाबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा दिले. त्यांचं आयुष्य असंच आनंदामध्ये निरामय आणि त्यांना चांगलं दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वराकडे प्रार्थना. 87 वर्ष असून ते त्यांची प्रकृती एवढी व्यवस्थित आहे की त्यांचं खाणं पिणं सगळं त्याच्यावर नियंत्रण आहे त्यांचं. म्हणजे सगळं लिमिटेडमध्ये खातात ते, त्यामुळे त्याचा त्रास काहीच होत नाही. संपला. आई बंधूंनी मला मुलीसारखं प्रेम दिलं एकदम. बंधू तर मला माझ्या वडिलांसारखेच आहेत. सासरे कधी वाटलेच नाहीत मला ते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजी आजी वर्ष होते तुझे किती? 59 वर्ष बाबांबरोबर लग्नाचे. कसे होते? माझ्या लग्नाला 59 वर्ष झाली, पण मला कधी त्यांनी काय शिवीगाळी केली नाही, कधी काही सगळं चांगलं व्यवस्थित जिथून येतं मला सांग. नमस्कार. कशी आहात? कशी आजी? गोरी झाली आणि बारीक झाली. उठता बिटता लावते काय? श्रावण महिना लागला ना, गोरी झाली आणि बारीक झाली. श्रावण महिना लागला आहे ना साईबाबाचं जेवणाचं हे जेवायचा तिथून ताट होतं 2 लाडे भाऊ. कुठे आली? आमची गाडी सनीने चालली. डॉक्टर थोडे आरामात मस्त चालवतो. 2 तास जातो तो कमाल आहे. 2 तास मला माहित होतं आम्ही येतोय. मला माहित होतं आम्ही येतोय. नाही काय नाही माहिती. आम्ही सगळ्या इकडून ठेवल्या. आईचं 57 माझं 43. बर्थडे बॉय एकदम यंग आणि हँडसम मस्त वाटत आहे. म्हणजे एकदम मस्त दिसतात ते यंग आणि दिलंय. हो पण मस्त वाटतं. परफेक्ट फिटिंग आहे. आपलं जुना घेतलाय तो किती वर्ष आली आणलं नवीन आता. लेकींचं प्रेम. किती हा सुजल होता. करून आणले पण आता मला वाटतंय करून आणले ते आमच्या सगळ्यांतर्फे बाबांसाठी एक छान अशी मॅट्रेस आहे. कायम गप्पाला ओळखलं का कोण आहे? बाजूला बाजूला कोण आहे? कोण आहे तुम्ही सांगा.
साडून गेली की टोपी शेफची वाटते. आता कसला तयार. आजोबा, तुमच्या आठवणींचा सुगंध अजूनही हवेत दरवळतो. तुमचं अस्तित्व नसूनही मनात खोलवर रुजतो. तुमच्या स्पर्शाची ऊब अजूनही जाणवत राहते. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आयुष्यभर साथ देत राहील. तुमच्या शिकवणींनी आम्हा सर्वांना आधार दिला आणि योग्य मार्ग दाखवण्याचं बळ दिलं. आता तुमचं शारीरिक अस्तित्व नसूनही प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासात तुमचं मार्गदर्शन आमच्यासोबत आहे. तुमच्या प्रेमळ शब्दांनी आणि कृतींनी आम्हाला सदैव प्रेरित केलं आणि आयुष्याच्या वळणांवर प्रकाश देणारा दीपस्तंभ बनवलं. आज तुमचं स्मरण करताना डोळे भरून येतात, पण तुमच्या शिकवणींमुळे पुढे जाण्याचं बळ मिळतं. स्वर्गातही तुम्ही शांत, समाधानी आणि सुखी असाल हीच आमची प्रार्थना. आमच्या जीवनात तुम्ही दिलेलं अपार प्रेम आणि संस्कारांचे बीज आम्हाला नेहमी पुढे नेईल. आम्ही तुम्हाला नेहमीच आठवत राहू आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावर असाच राहो हेच परमेश्वराकडे मागते. आम्ही तुमचं जीवन साजरा करत राहू. तुमच्या आठवणींनी आमचं मन सदैव भारावून जात राहील. श्रीमद हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे वियोगा अथ ध्यानम ध्यायेन जानुबाहुं युतजनगणेशं बद्धपद्मासनस्थं पीतं वासवसानं नवकमलदलस्पर्शिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलनीलोचनं नीरतां श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकानं पूर्णं राम रामेति रामे चित्तया सदा बंधू बाबा फरक पडलाय ना. फ्रेश वाटतं ते. थंडीमुळे जास्त झाले. हो, थंडीमुळे जरा त्रास. कसं वाटतंय बंधू रचना कसं वाटतंय कसं वाटतंय? नाही काही मस्त मफलर सारखं छान आहे. गरम आहे ना, मऊ पण आहे. आणि तिकडनं आणला मी. वृंदावनला गेलती ना, वृंदावनला तिथून आणला. भागवतला गेलते ना तुम्ही? भागवत महाराज होते ना, महाराजांनी मी पण भागवतला गेलती आता. हो, पाराईच्या सासूबाईंची मैत्रीण होती. रचनाच्या सासूबाईंची मैत्रिणीने केलेलं. आणि ते आपल्या ज्यांनी केलं ना ते महाराजांचे मावस भाऊ, महाराजांचे मावस भाऊ ते त्यांनी केलं. त्यांनी सांगितलं. मी गेली होती आता 8 दिवस. तिथून आणला तो. बरं झालं त्यानं. ताई मावशीला सांग दाखवायला, ती बघते ना, ती दाखवेल ना. आज आपण टाकलंय ना ब्लॉग मध्ये. वृंदावनचं बघतील. हा दाखवते आज. अशी ना, अशी हिरवाई टोपी, गोल टोपी. हा टोपी ते नाही मिळत आता. आता हे असे मिळतात. हो का? हा आता नाही मिळत. लेडीज आहेत ना. नाही
आयफोन हा तुम्हाला आवडतो ना? आता गुरुवार उद्या 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 उद्या